घे बरारी या व्हॉट्सअप ॲप समूहाद्वारे रेश्मा पोकळे, मेरी फर्नांडिस, सविता बाबर, राजश्री मोहिते, दीपाली पवार, मीरा बराटे या 6 महिलांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये एकत्र येऊन महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी धायरी सिंहगड रस्ता गणेशनगर येथे दिवाळी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू केले आहे। यामध्ये सुमारे 30 स्टॉल असून त्यात समूहातील महिलांनी निर्मिती केलेल्या वस्तूंची रास्त भावामध्ये विक्री करण्यात येणार असून हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष उद्योग आघाडी पीटी काळे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे, नगरसेविका अश्विनी पोकळे, नगरसेवक राजाराम लायगुडे, भूमाता फाउंडेशनच्या ज्योती कोंडे व घे भरारी व्हॉट्सअप ग्रुपच्या महिला सदस्या त्यावेळी तेथे उपस्थित होत्या। नमस्कार, मी ज्योती प्रवीण कोंडे, भूमाता फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आमचे भूमाता फाउंडेशन चे जे संस्थापक आहेत डॉक्टर बुधाजीराव मुळे, कृषीतज्ञ, कृषीभूषण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कृषी आणि पर्यावरण, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण यावरती काम करतो। आज घे भरारी, जसं नाव तसं काम, असं एवढंच मी म्हणेल, कारण नावामध्येच ह्यांची भरारी खूप मोठी आहे आणि ह्यांनी जे महिलांना सबलीकरण आणि सक्षमीकरण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काळे सर आहेत, आपले राजाभाऊ आहेत, मोकळेताई आहेत, या सगळ्यांच्या बरोबर घेऊन मार्गदर्शनाखाली ह्यांनी जो केला, आपल्या मोकळेताई, पोकळेताई, धुमाळताई, मेरीताई, ह्या सगळ्यांनी जे कार्य जे केले महिला सबलीकरणाचे, कारण महिला ही बाहेर पडणं फार अवघड आहे घरातून। चूल आणि मूल मध्ये आज महिला अडकली, त्यातून बाहेर काढण्यासाठी ह्यांनी जो प्रयत्न केलाय, त्यांनी जो नाव त्यांच्या ग्रुपचं दिलंय घे भरारी, त्या घे भरारीला मी खूप खूप शुभेच्छा देते। असंच काम पुढे चालू राहावं एवढी शुभेच्छा देऊन थांबते। नमस्कार, मी स्वाती पोकळे, महिला शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर। आज डायरीमध्ये डायरी विभागाच्या घे भरारी पथकाने जे आज दिवाळी स्पेशल प्रदर्शन या ठिकाणी भरवलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने होतकरू आणि कष्टकरी महिलांना एक चांगली, त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ या निमित्ताने उपलब्ध होती। अतिशय आनंद होतो या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना। घे भरारी ग्रुपला माझं मनपूर्वक शुभेच्छा आणि धायरीकरांनी या प्रदर्शनाचा ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24 पुणे।